स्पर्धेचं असेल त्या स्पर्धेचं आयोजन विठ्ठल रखुमाई क्रीडांगण वाशेरे इथे मात्र गावदेवी ग्रुप वाशेरेच्या वतीनं मात्र त्या स्पर्धेचं नियोजन असेल. प्रवेश फी आहे 7,000 रुपये आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल 71,000 रुपये. जर कुठल्या संघानं त्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर आपण गावदेवी ग्रुप सापे या वाशेरे यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. दुसरा फ्रीतील हा दुसरा सामना आपण पाहत आहोत. नाणेफेकी जरूर जय हिंद देवरुख संघाने जिंकली. प्रथमतः या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला आणि ज्यांची आतुरतेने वाट पाहत होती ते व्यक्ती आता मात्र जरूर मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करतायत. शरद यांनी या पहिल्या सामन्यामध्ये अतिशय सुंदर कामगिरी केली होती आणि सलामीची जोडी सध्या आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे. विजय आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल राम आणि षटकाला सुरुवात करतोय विजय केणे. प्रति 4 षटकांचा सामना हा सुद्धा असणार आहे. पाहू शकाल या ठिकाणी थोडंसं वॉर्मअप केला जातोय कारण बॉडी जी आहे ती पुन्हा कुठेतरी हिट करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज विजय केने. परंतु हा सामना रंगतदार होणार आहे त्यात काही शंका नाहीये. याच मैदानावरती सातत्यानं जय हिंद देवरुख संघाचे खेळाडू मात्र सराव करतायत आणि जय हनुमान चौदरपाडा संघाचा विचार केला तर या सत्रामध्ये चांगली कामगिरी ते सध्या करत आहेत. आणि राम टू विजय हे दोन्ही लेजंड आहेत. दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण जर बोललं तर वागवत टाळणार नाही. परंतु या ठिकाणी पहा इष्टा दाखवल्या गेल्या रामनं आणि त्या इष्टा वाकवल्या गोलंदाज विजय केने. जबरदस्त लेंथ होती पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. काय सुरुवात पाहत होतो आपण. थोडंसं संत गतीने चेंडू हाताला गेला, थोडासा वेग कमी केला आणि एक्झॅक्टली इष्टांच्या रोखानं ही लेंथ होती आणि फ्लाइंग सुरुवात जबरदस्त सुरुवात इथे मात्र पाहत होतो आपण गोलंदाज विजयच्या वतीनं. शून्यावरती एक अशी परिस्थिती आपण पाहतो. काही कारणास्तव आज प्रत्येक वाकडे मात्र संघामध्ये इन ॲक्शनमध्ये नाही आहे आणि त्या अनुषंगामध्ये थोडंसं परिवर्तन पाहिलं आपण सलामीवीरांच्या मध्ये आणि तसे परिवर्तन होणं काळाची गरज आहे. आपल्या जीवनामध्ये बदल घडणं फार गरजेचं आहे आणि तो बदल मात्र कुठेतरी पहिल्या चेंडूवरती पाहिला आपण. न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती आलाय खेळण्यासाठी राहुल. आज आपण सर्व जे संघ पाहतोय ओमचा यामने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आहेत, परंतु उद्या असोसिएशनच्या व्यतिरिक्त संघ तुम्ही पाहणार आहात. 8 संघांना उद्या मात्र या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी निर्माण करून दिली. या स्पर्धेच्या माध्यमातून ते तुम्हाला संघ उद्या खेळताना पाहायला मिळतील. हो इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न चेंडू हवे यष्टीरक्षकाने जरूर चेंडू मात्र त्या ठिकाणी कलेक्शन केलाय, परंतु बॅटचा संपर्क आहे की नाही हे पाहावं लागेल. क्राऊड झेल होता हेच पंचांनी हेरलं. अशा प्रकारे जेल्स क्राऊडला असं वाटते की जरूर फलंदाज बाद आहे, परंतु बेस्ट जजमेंट विथ अंपायर्स त्याने मात्र जरूर तिथे मात्र
लक्ष विदित केलं आणि कुठल्याही प्रकारचा मात्र निर्णय आमच्यापर्यंत सोपवला नाही, कारण बॅटची कडा तिथे नव्हती आणि डॉट चेंडू तिथे मात्र आपण पाहिलं. चांगली सुरुवात विजय केण्याच्या वतीने पाहतोय. हो, आता फटका हवेत केला. डीप मध्ये फिल्डर जरूर आहेत, परंतु पोचणार का प्रयत्न करतायत. दोघांच्या मध्ये चेंडू सेफ लँडिंग झाला आणि फलंदाजाने तब्बल 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या. वैयक्तिक राहुलचं मात्र या ठिकाणी खातं उघडलं आणि संघाचं सुद्धा मात्र त्या ठिकाणी खातं उघडलं गेलं. उद्या सुपर संडे आणि सुपर मॅचेस तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. पाहायला विसरू नका. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2025 चा क्रिकेटचा थरार. हो, सरळ बॅट लॉफ केला बिनोच्या डोक्यावरून. चेंडू चाललाय लॉंग ऑफचा फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत 2 धावा पुन्हा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. दुहेरी धावा इथे मात्र जोडून धाव फरक पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत, कारण क्रिकेटची लाईफ लाईन आपण जर पाहिली तर एक्झॅक्टली सिंगल डबल आहे. उद्या पहिला सामना मित्रांनो तुमच्या जरूर मी माहितीसाठी या ठिकाणी अनाऊन्स करतोय. परफेक्टली लेंथ, यॉर्कर लेंथ होती. एक्झॅक्टली काय घडले त्या ठिकाणी थोडीशी मिस्टेक. रनआउटची संधी होती, परंतु दोन्ही फलंदाजांनी मात्र ही धाव कंप्लीट केली गेली. उद्या पहिला सामना असेल धनेश 11 कुकचे विपक्ष जय भोले स्पोर्ट कोलिवली कल्याण. दुसरा सामना असेल चौटा हिरवा मानकुली विपक्ष श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा. तिसरा सामना असेल हंसिका स्पोर्ट ओवली विपक्ष त्रिशा स्पोर्ट कोलिवली. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल नॅन्सी 11 निंबवली विपक्ष कुशाल स्पोर्ट सापाडे. असे 8 संघ तुम्हाला उद्या खेळताना पाहायला मिळतील. लेंथ खराब होती, डाबा सिक्युर होती, फक्त दिशा दाखवली. विजय तरेनं चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेनं, वेगानं धडकतो सीमेरेषेला आणि मिळतील एकूण 4 धावा. चांगला स्ट्रोक होता आणि कुठेतरी लाईन मध्ये बिघाड पाहिले आपण, कारण पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. पाहू शकाल 100 स्ट्रोक परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि विजय तरेच्या बॅटमधून येणारा हा पहिला चौकार पाहिला. पहिल्या चेंडूला तो सामोरा गेला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा पाहायला मिळाला. 1 गडी बाद. जय हनुमान चौदरपाडा. क्रिकेटचा थरार आपण इथे मात्र अनुभवतोय. यानंतर पुढील 2 संघाने मात्र पूर्णपणे रेडी राहायचं आहे नाणेफेकीसाठी. जय हनुमान खांडबल ब विपक्ष मेहर 11 बाबगाव अशी पुढची लढत असणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी होईल. न्यू गोलंदाज जितू आलाय. हा जितू सुद्धा आपण जर पाहिल्या तर कुठेतरी भरपूर दिवसानंतर पुन्हा मात्र इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय. थोडासा जरूर प्रॅक्टिसचा अभाव असावा, परंतु लेजंड आहेत, अनुभव त्यांच्याकडे भरपूर वर्षाचा आहे आणि खास करून स्विंगिंग डिलिव्हरी टाकण्यामध्ये जरूर ते माहीर आहेत. परंतु पहिल्या चेंडू फुल टस हाताला इथे झेल होईल का? लॉंग ऑन आहे. विजय केने होते त्या ठिकाणी, मिस्टेक झाली, झेल ड्रॉप झाला आणि पहिल्या चेंडूवरती जितूला सफलता जरूर मिळाली असते, परंतु कुठेतरी आउटफील्ड मध्ये चुका घडल्या आणि फलंदाजाला जीवनदान मिळाला आणि या 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. ही तिसरी दुहेरी धाव राहुलच्या बॅटमधून पाहिली आपण. धावसंख्या डबल फिगर मध्ये 1 गडी बाद 11. पुन्हा फ्लाईट डिलिव्हरी, चांगली लेंथ तिथे मात्र आपण पाहतो. या टप्पा चांगल्या पद्धतीने पिक केला, थोडंसं फ्लाईट दिलं. हेच वैशिष्ट्य राहिलं जितूचं. जितूबद्दल बोलायचं तर मागील काही स्पर्धांमध्ये जितूकडून एक मोठी चूक घडली होती, कारण क्वालिफायच्या मॅचेसमध्ये जितू भरपूर मागणा ठरला होता, परंतु ती स्पर्धा वेगळी होती, ही स्पर्धा वेगळी आहे आणि मात्र या ठिकाणी स्वप्न वेगळे आहेत. आज जय हिंद देवरुंग संघाचे चांगल्या लेंथवरती मारा करतोय. या 3 चेंडू आता मात्र आपण जर पाहिलं तर परफेक्ट लेंथ आणि लाईन तिथे मात्र मेंटेन केली आणि धाव फलकावरती धावसंख्या आपण जर पाहिल्या तर 1 गडी बाद 12. ही लाईन पहा, शफल आउट करण्याचा प्रयत्न केला फलंदाज राहुलला, परंतु अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळाला. अगदी फलंदाजाचे हावभाव ओळखतोय आणि त्या अनुषंगानं चेंडूची हाताळणी करतोय. पुन्हा मात्र चांगल्या लेंथवरती चेंडूची हाताळणी. वारंवार फलंदाज ऑन साईडला खेळण्याचे प्रयत्न करतायत. ऑफस्टिकचे चेंडू ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न करतायत आणि फलंदाज इथे मात्र पाहू शकाल की या ओव्हरमध्ये जितूच्या विरोधात पूर्णपणे स्ट्रगल करतायत. लेग बायच्या रूपाने एक धाव इथे आपण पाहत आहोत. आज एक मात्र संघ असा आहे की त्यांनी 40चा आकडा गाठला, अर्थात जय हनुमान खांडवल बस संघ आहे.
अदरवाईज कुठल्या संघाने मात्र 40+ आज धावा जोडल्या नाहीत, कारण आज खेळपट्टीचं रूप वेगळा पाहायला मिळतोय. मागील पहिल्या 2 दिवसांचा आपण खेळ पाहिले तर धाबांचा अगदी पाऊस पडत होता, चांगले स्कोअर सुद्धा होत होते, परंतु आज गोलंदाजाचा दिवस असावा. या अनुषंगाने मात्र चांगली गोलंदाजांनी कामगिरी पूर्ण दिवसभर केली. जरूर आपण आफ्टरनून सेशनमध्ये आहोत, दुसऱ्या सेशनमध्ये आहोत. पुन्हा मात्र पाहू शकाल एलिव्हेशन नाहीये, चेंडू चालला अगदी संत गतीने ऑन साईडला ट्रॅव्हल झाला, डीपवर वेगळ्या क्षेत्राशी पोहोचतायत, फेक चांगली करतायत, परंतु तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. थोडीशी ओव्हरच्या रूपाने मिस्टेक इथे मात्र झाली. 3 धावा कंप्लीट, 4थ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. या चुका मात्र जय हिंद तरुण संघाला मात्र टाळावा लागतील, परंतु पंचांचा 1 शॉटचा इशारा, म्हणजे 3च धावा इथे मात्र या ठिकाणी ऍड केल्या जाणार आहेत. कारण क्रिकेटचा खेळ आपण जर पाहिला तर पूर्णपणे छोट्या छोट्या मात्र चुका ज्या होतात त्या मात्र कुठेतरी आपल्या संघाला महागात पडत असतात. परंतु या ठिकाणी पाहू शकाल जिथे 1 धाव होती तिथे मात्र जरूर 3 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण झाल्या. त्याचप्रमाणे एक झेल सुद्धा मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप होताना पाहायला मिळाला. कारण सर्वात चांगलं तुमचं डिपार्टमेंट अर्थात क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट आहे, फिल्डिंग डिपार्टमेंट आहे, तिथे मात्र जर तुमच्याकडून जर वारंवार चुका जर घडत राहिल्या तर तुमचा संघ जरूर बागफुटला येऊ शकेल. आणि हे आमचं प्रेक्षक क्रिकेटचे दर्दी पहा, जिथे जागा मिळेल तिथून मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. एक्झॅक्टली बाल्कनीवरती मात्र बसून या सामन्याला जरूर ते मात्र एन्जॉय करतायत. त्याचं जरूर आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. सुस्वागतम. 2 षटकांची समाप्ती, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धापलक्यावरती लागल्या गेल्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज शरद, एक्सप्रेस गोलंदाज. कारण पहिल्या सामन्यामध्ये काय सुंदर स्पेल शरदचं राहिलं होतं, फक्त 3 धावा खर्च करत 3 विकेट्स त्याने प्राप्त केल्या होत्या. आणि सामनावीर पुरस्कार पटकावणारा हा गोलंदाज आहे. परंतु या महत्वाच्या क्षणामध्ये, या महत्वाच्या सामन्यामध्ये अशा रीतीने मात्र तो स्पेल हाताळेल. विजय खेळतोय वैयक्तिक 4 धावसंख्येवरती, राहुल खेळतोय चांगल्या चेंडूच्या हाताने पडल्यानंतर पूर्णपणे चेंडू खाली राहतोय. 1 धाव जरूर पूर्ण झाली, दुरीचा प्रयत्न होतो, रनआउटची संधी असेल त्या ठिकाणी. यस, फलंदाज विजय तरे मात्र या ठिकाणी बादून माघारी परततोय. दुसरा धक्का लागला टीम चोदरबाड संघाला, फलंदाज बाद. चांगली फेकी पाहिली आपण, अगदी विकेट किपर एनकडे मात्र ही फेकी झाली गेली. आणि त्या अनुषंगाने आपण पाहू शकाल या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात मात्र दुसरा धक्का लागला गेला. न्यू बॅटर पंकज आलाय. आणि पंकज आपण जर या सत्रामध्ये खेळ जर पाहिले तर त्याचं एकच कार्य आहे, दे दनादन. मोठे फटक्यांसाठी तो मात्र त्या ठिकाणी या प्रयत्न करत असतो आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून आपल्याला मोठे फटके पाहायला सुद्धा मिळालेले आहेत. आणि आता मात्र जरूर संघाला मात्र चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जायचं असेल तर पंकजला मात्र या ठिकाणी चांगला खेळ सादर करावा लागेल. कारण आज प्रत्येक वाकड्याची अनुपस्थिती आहे, म्हणजे तुम्हाला कुठेतरी एक योग्य धावसंख्या मात्र या ठिकाणी टार्गेट उभं करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती आलेला मोठा फटका खेळला गेला, परंतु मिस्टामिंग पवन चेंडूच्या खाली पोहोचतोय आणि कुठल्या प्रमाणे तरी चूक केली नाहीये. जसा पंकज मैदानाच्या आतमध्ये आला तसा त्याला आता माघारी जावं लागेल. विकेट क्रमांक 3 इथे मात्र प्राप्त केला टीम जय हिंद देवरुख संघाने. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना मात्र या ठिकाणी फक्त 10 फलक्यावरती 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 विकेट्स आतापर्यंत या ठिकाणी गमावले.
प्रथमतः आपण जर पाहिलं तर फक्त या ठिकाणी राम शून्यावरती बाद झाला. तदनंतर आपण पाहिलं तर विजय तरे सुद्धा मात्र त्या ठिकाणी या बादून माघारी परतला आणि आता मात्र पंकज शून्यावरती बाद झाला. न्यू बॅटर आदित्य वाकडे आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहत आहोत. इकॉनॉमिकल षटक सध्या आपण पाहतो सर्व गोलंदाजांचं. ओ परफेक्टली यॉर्करचा प्रयत्न होता. टॉप एज लागले त्या ठिकाणी. लिडिंग एज अगदी वरच्या भागाला चेंडू स्पर्श झाला, परंतु राजेश पाटील स्वतः संगणक पाहता होता आपण अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा नमुना मात्र ते सादर करतायत आणि त्यांचं नेहमीच चांगला प्रयत्न राहिला की देवरुंग गावातील क्रिकेट जो आहे तो जरूर पुढे जावा, युवकांना वारंवार संधी मिळाव्यात, त्यासाठी मात्र ते तात्पर प्रयत्न करतायत. आणि तसे पाहिले तर पेशाने ते पोलीस पाटील आहेत, परंतु क्रिकेटवरती त्यांचं खूप प्रेम आहे. परंतु या ठिकाणी आता फलंदाज राहुलला आणि आदित्यला मात्र धाबांचा वेग वाढवण्यासाठी मात्र या ठिकाणी अपार मेहनत करावी लागेल. चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला घेऊन जाण्याचा प्रयत्न तुम्हाला जरूर या ठिकाणी करावा लागेल. खराब चेंडू होता, फुलटॉस होता, त्याच्यावरती फुलटॉल वसूल केला. चेंडू चालला प्रेक्षक स्टँडच्या डोक्यावरून 6 धाबांसाठी षटकार. खराब लेंथ होती. डाबा स्टिक वरती फुलटॉस आणि त्याच्यावरती फलंदाज राहुल मात्र पूर्णपणे भरसला गेला आणि चेंडूला मात्र दर्शन घडवलं सीमेरेषेचं. 6 धाबा इथे मात्र एक्झॅक्टली ज्या धाबांची आवश्यकता होती त्या मात्र धाबा या ठिकाणी प्राप्त केल्या आणि या षटकाराच्या साह्यानं धावसंख्या आता मात्र आपल्याला 24 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. 2 प्रॉपर फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती आहेत आणि इथून मात्र जरूर ते मात्र या सामन्याला कलांनी देऊ शकतील, परंतु या ठिकाणी शर्यतला मात्र हवी आहे एखादी विकेट्स. तुम्ही जर ही जोडी जर स्वस्तात इथे जर मात्र तोडण्यामध्ये यश तुम्हाला आलं तर मात्र तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला मात्र कमी धावसंख्येपर्यंत जरूर रोखू शकता. तो प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. मात्र या ठिकाणी संधी निर्माण झालेली आहे. राजेश पाटील चेंडू खाली पोहोचतोय, परंतु त्याचा अनुमान चुकीचा राहिला. जजमेंट चुकीचे पाहिजे पाहायला मिळाले आणि जवळ आपण जर पाहिलं तर चेंडू अगदी धरतीला मात्र दान झाला. 2 धाबा त्या ठिकाणी वेगाने फलंदाजाने पूर्ण केल्या गेल्या. 3 क्षेत्ररक्षकाने मात्र जो झेल पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणालाही यश मात्र मिळालं नाहीये, कारण कॉलिंग राजेश पाटीलने दिली होती. त्यामुळे मात्र तिथे थोड्याशा मिस्टेक घडल्या गेल्या आणि या फलंदाज राहुलला मात्र जीवनदान तिथे मात्र या ठिकाणी मिळाला. धावसंख्या 26. हो, सरळ बॅटी लॉक करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय पाहू शकाल अगदी लॉंगॉनचा फिल्डर जवळपास मिडॉटिंग वरती पोहोचलाय वेगानं चित्त्याच्या सप्लायनं, परंतु हरणाचा वेग मात्र दोन्ही बॅटर्स मध्ये आपण पाहिला. टाल्यांचा गजर आता मात्र आपल्याला यश स्पोर्ट खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतोय, कारण त्या ठिकाणी चौधरपाडा संघाचा पूर्णपणे स्क्वॉड बसलेला आहे. पहिल्या सुरुवातीला 2 षटकामध्ये जर पाहिला तर जरूर कुठेतरी या स्थिती नाजूक होती, परंतु तिसऱ्या षटकाला जशी शरदने सुरुवात केली धाबांचा वेग थोडासा वाढला गेला आणि शरदनं या एका षटकाच्या स्पेलमध्ये धाबा खर्च केल्या 12. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धाबा एकंदरीने आपल्याला सांघिक पाहायला मिळत आहेत. अजून एका षटकाचा खेळ येणं बाकी आणि या षटकामध्ये एक्झॅक्टली किती धाबा जोडल्या जातील, किती धाबांचा लक्ष ठेवला जाईल, कारण आज दिवसभर आपण जर पाहिलं तर 40 अंडर 40चा आकडा आपण पाहत आहोत आणि धाबा चेसिंग होणं मात्र थोड्याशा त्रासदायक झालेला आहेत. 28 धाबा धावफलक्यावरती आतापर्यंत आपण पाहत आहोत. कारण आपण जर पाहिलं तर एक्स्ट्रा धाव फक्त आपण एकच पहिली लेगबाच्या स्वरूपात, परंतु गोलंदाजी एकही एक्स्ट्रा चेंडू मात्र आतापर्यंत या इनिंगमध्ये हाताळला नाहीये, म्हणजे कंट्रोलफुल गोलंदाजी आपण म्हणू शकतोय. जरूर 28 धावा लागल्या गेल्या, परंतु काही चुका घडल्या, आउटफील्डमध्ये मिस्टेक झाली, काही झेल ड्रॉप झाले आणि त्यामुळे आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला चौधरपाडा संघ पाहायला मिळतोय. 7 चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी. नाणेफेकीसाठी दोन्ही संघ रेडी राहा. जय हनुमान खांडवल बी विपक्ष मेहर 11 बापगाव. यानंतर होणारा सामना दुसऱ्या फेरीतील तो दुसरा सामना असेल, याची आपण नोंद घ्यावी. शेवटचं षटक गोलंदाज समीरला आता मात्र या ठिकाणी तो षटक हाताळावा लागेल. अगदी पंचांच्या उजव्या बाजूने मात्र या ठिकाणी मार्गस्थ होतोय. लिडिंग चेंडू अभय यष्टीरक्षक चेंडूच्या खाली पकडतोय जेल आणि समाप्त झालं त्या ठिकाणी आदित्य वाकडेचा खेळ. धक्का क्रमांक 4 लागेल टीम चौधरपाडा संघाला.
अरविंद शेठ भंडारी साहेबांचं गुणगान गाणारे संगीत आणि ही विकेट्स पहा लेफ्ट आर्म ओर द विकेट आला टॉप पेच पाहायला आपल्याला चेंडू बराच वेळ हवेत राहिला आणि एसटी रक्षक जितून मात्र कोणत्याही प्रकारची चूक मात्र त्या ठिकाणी केली नाहीये. सहज सोपा झेल त्याच्यासाठी होता आणि तो मात्र त्याने कलेक्ट केला आणि आदित्य वाकडेवरती ज्या अपेक्षा वाढल्या होत्या त्याच्यावरती जो विश्वास सार्थ तिथे मात्र विश्वास ठेवला होता संघ नायकानं तो विश्वास मात्र सार्थ ठरू शकला नाहीये आणि त्याचमुळे आता मात्र नवीन फलंदाज उत्तम आलाय उत्तम कामगिरी करण्यासाठी 6व्या क्रमांकावरती. चेंज ऑफ पेस विरेशन थोडंसं फ्लाईट चेंडू होता चेंडू चला वाढीश मिड विकेटला पवन आहे त्या ठिकाणी. आज पवन फिल्डिंग मध्ये जबरदस्त कार्य करतोय. या अगोदर एक झेल सुद्धा त्याने मात्र त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने टिपला होता आणि आता मात्र आउटफील्ड मध्ये फिल्डिंग सुद्धा मात्र चांगल्या दर्जाची सादर करतोय. धावसंख्या पाहू शकाल सिंगलच्या मदतीनं 29 धाबा आतापर्यंत लागल्या गेल्या 4 गडी बाद 4 चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी. पावलाचा बापार थोडासा दुर्वड केल्याचा प्रयत्न राजेश पाटील चेंडू शोधत आहेत कारण दुपारचं सत्र आहे शोधावं लागेल. सिंगल धावाने धावफलक्यावरती धावा लागल्या गेल्या 3 चेंडू मध्ये एका दुसरा मोठा फटका जर इथे पाहायला आपल्याला तर जरूर एक चांगल्या धावसंख्येकडे मात्र चौधरवाडा संघ वाटचाल करू शकतोय आणि प्रयत्न करतोय. फटका अभेद केलाय लॉग ऑफ आहे जजमेंट चुकीचा पाहायला आपल्याला आणि त्याच वेळेला चेंडू 1 बाउन्स बॉर्डर लाईनच्या बाहेर चालत नाही 4 धाबांसाठी चौकार. जर लॉंग ऑफने जर झेल ट्राय जर केला असता तर अन्यथा तिथे चित्र काहीतरी वेगळं असतं परंतु त्याने या चेंडू थांबवण्यामध्ये जास्त रस दाखवला आणि त्याचमुळे मात्र थोडं त्याचा चुकीचा अनुमान राहिला आणि महत्त्वाच्या क्षणाला मात्र 4 धावा मात्र या ठिकाणी आपल्याला उत्तमच्या बाटमधून पाहायला मिळाल्या परंतु त्याचं चोख उत्तर देत असताना समीर स्विंग इन डिलिव्हरी चेंडू पडल्याने जर पाहू शकेल अगदी बाहेरच्या दिशेनं काटा घेतोय आणि धावसंख्या स्थिर पाहायला मिळत आहे ती म्हणजे 34. आज एक्झॅक्टली 40चा जो आकडा आहे तो मात्र कुठेतरी मॅजिक फिगर बनला असं म्हणावं लागेल. पुन्हा एक चांगला चेंडू हाताळली बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू इथे मात्र पाहतोय आणि अशा रीतीनं 4 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. फक्त 34 धाबा जोडल्या टीम चौधरवाडा संघाने 4 गडी गमावले आणि विजयासाठी आता मात्र या ठिकाणी 35 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. टीम मेहेर 11 आय थिंक नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे आणि त्याच्या विरोधात संघ असेल जय हनुमान खांडवल बी. नाणेफेकीसाठी आपण या ठिकाणी जांभूळपाड्याचे युवा उद्योजक दीपकजी पाटील प्लीज आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी संपन्न करू आणि नाणेफेकी संपन्न झाल्यानंतर काल भैरवी वालचीनचे जे स्पर्धा आहे त्यांची आपण ड्रॉ या ठिकाणी ओपन पाडणार आहोत आणि दीपकजी केणे साहेब या आपण जे DY फाउंडेशनचे उपाध्यक्ष आहेत सोबतीला योगेजी पाटील सुद्धा आहेत. जसा जसा वेळ त्यांच्याकडे असतो तेव्हा तेव्हा या ठिकाणी ते जरूर आम्हाला प्रोत्साहित करत येत असतात. नो प्रॉब्लेम. दुसऱ्या परितीला दुसरा सामना आहे तर दोघांना नाणेफेकी जरूर माहिती आहे आणि दीपकजी केणे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा कॉल करत आहोत. मकरंद स्फूर्ती चषकाची मागणी होती ज्यास मागणी तसा पुरवठा पाहुण्यांचा आभार व्यक्त करतोय आणि दीपकजी केणे साहेब जर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जर आम्हाला मार्गदर्शन केलं तर चांगलं होईल. धन्यवाद. आज मकरंद स्फूर्ती चषकच्या इथे खूप चांगल्या पद्धतीने नियोजन योगेश पाटील आणि उत्तम पाटील यांनी केलेलं आहे. दोघेही माझे खूप चांगले जवळचे मित्र आहेत आणि यावेळेस त्यांनी जे डेचे सामने ठेवले आहेत कुठेतरी बोलतात ना की थोडं कमी वाटलं मला. नेक्स्ट टाईम त्यांनी डे नाईटचे सामने इथे ठेवावेत जेणेकरून त्या सामन्यांचा आनंद इथल्या प्रेक्षकांनी घ्यावा. धन्यवाद. क्या बात आहे. जरूर या सूचना आम्ही तुमच्या आयोजकांपर्यंत पोहोचवणार आहोत. त्यात काही शंका नाही. टॉस जिंकला या ठिकाणी कानवस संघाने फक्त निर्णय द्यायचा आहे. बॅटिंग दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट आणि पाहुण्यांना विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. तुमचा अमूल्य वेळ आपण इथे खर्च केला त्याबद्दल तुमचा आम्ही आभार व्यक्त करतोय. मित्रांनो पुढील जी स्पर्धा आहे जशी स्पर्धा संपन्न होईल पुढील स्पर्धेला ओम साई अंमली लोणार असोसिएशनच्या अंतर्गत पाहायला मिळणार आहे. काल भैरवी चषक 2025
2025 वालचिनच्या या ठिकाणी तुम्हाला ती स्पर्धा पाहायला मिळणार आहे. त्याची आपण लाईव्ह ड्रॉ या ठिकाणी पाडणार आहोत. 3 दिवसांची ती स्पर्धा असेल. एक महत्त्वाची सूचना आहे, कारण 3 दिवसाची ही स्पर्धा आहे, परंतु असोसिएशनचे पूर्ण संघ झाले नाही. त्यामुळे फक्त 2 दिवस, पहिला दिवस दुसरा दिवस 20 संघ असोसिएशनच्या अंतर्गत खेळतील आणि शेवटच्या दिवसामध्ये असोसिएशन व्यतिरिक्त संघ असतील. म्हणजे फायनल तुम्हाला एक्झॅक्टली असोसिएशनच्या व्यतिरिक्त जे संघ आहेत कदाचित त्या संघाशी तुम्हाला खेळावा लागू शकतोय. इट्स लास्ट यस ओके. आपण ड्रॉ पाडत आहोत. दिनांक 13 तारखेला या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. योगीजी पाटील आपण या आपल्या शुभास्ते 2 चिठ्ठ्या काढा, जेणेकरून हा पहिला उद्घाटनी सामना असू शकेल. आई काल भैरवी वालचीन संघाच्या माध्यमातून स्पर्धा असणार आहे मित्रांनो. 3 दिवसाची स्पर्धा आहे. गावदेवी स्पोर्ट नानकर आणि त्यांच्या विरोधात संघ असेल जय जोटिंग देवरुंग. हा पहिला सामना उद्घाटनी सामना असेल. या मुस्ताबाई आपण 2 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. हा पहिल्या दिवसातील दुसरा सामना असेल. आई गावदेवी वालशीन आणि त्यांच्या विरोधात संघ असेल संजय स्पोर्ट सावत. आज मला सुद्धा खंत वाटले की आज आपल्या असोसिएशनमध्ये किमान 35 ते 36 संघ आहेत, 37 संघ आहेत, परंतु फक्त 20 संघांनीच मात्र या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. नक्षत्र सोदरपडा ज्युनियर हा तिसरा सामना असेल आणि त्याच्या विरोधात संघ आहे जानू स्पोर्ट इताडे. पहिल्या दिवसातील तिसरा सामना. योगीजी पाटील घ्या 2 चिठ्ठ्या घ्या. आपण सामना सुरू आहे त्यामुळे आपण थोडंसं लवकरच ड्रॉ या ठिकाणी ओपन करूया. योगेश 11 आमने बी आणि त्याच्या विरोधात संघ असेल RD 11 किरवली. वॉट अ मॅच. चौथा सामना. 2 चिठ्ठ्या घ्या. पहिल्या दिवसातील हा शेवटचा सामना असेल. पहिल्या फेरीतील रणजित पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ ओपन करतोय. शिवशक्ती लोणार आणि त्यांच्या विरोधात संघ असेल NK स्पोर्ट खांडवल. तर आपण पहिल्या दिवसाचे ड्रॉ ओपन केलेले आहेत. दिनांक 13/1/2025. आपण 14 तारखेची ड्रॉ ओपन करूया. 14 तारखेला पहिला सामना असेल जय सावरीदेव किरवली आणि त्यांच्या विरोधात संघ आहे जय बजरंग लोणार. दुसरा सामना असेल दुसऱ्या दिवसातील बालगोपाल सोनालेपाडा आणि त्यांच्या विरुद्ध संघ असेल या स्पर्धेचा आयोजक संघ अर्थात मकरंद स्पोर्ट मुटवल. वॉट अ मॅच. अजित पाटील यांची सुद्धा मात्र अग्नि परीक्षा असेल. केले साहेब या 2 चिठ्ठ्या घ्या आपण. तिसरा सामना असेल दुसऱ्या दिवसातील जय हनुमान खांडवल बी, जो नुकताच आता यानंतर संघ खेळणार आहे आणि त्यांच्या विरोधात संघ असेल न्यू एकविरा सावत. किरण पाटील यांचा संघ असेल मित्रांनो. दुसऱ्या दिवसातील चौथा सामना. नक्षत्र चौधरपडा सिनियर आणि त्यांच्या विरोधात संघ असणार आहे मेहेर 11 बापगाव. तो संघ सुद्धा यानंतर या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. आणि शेवटचा सामना आपल्या असोसिएशनचा असेल, अर्थात पहिल्या फेरीतील दुसऱ्या दिवसातील हा शेवटचा सामना जय हिंद देवरुंग, जो संघ सध्या इन ॲक्शन मध्ये आहे आणि त्यांच्या विरोधात संघ असेल आई गावदेवी येवई. हा सामना सुद्धा मात्र रफ अँड टफ असेल. तर हे 2 दिवसाचे लॉट्स आपण ओपन केले. 20 संघांना मात्र असोसिएशनच्या जरुरी स्पर्धेमध्ये संधी दिली गेलेली आहे आणि या शेवटच्या दिवसामध्ये फायनल डेमध्ये तुम्हाला असोसिएशनच्या व्यतिरिक्त संघ पाहायला मिळणार आहेत. तर प्लीज पाहायला विसरू नका. काल भैरवी चषक 2025 आयोजक संघ आहे काल भैरवी वालचिन संघ. मान्यवराचं शुभागमन.
सन्माननीय कल्याण शहर अल्पसंख्याक अध्यक्ष बीजेपीचे भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय अझर काझी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे आणि वन ऑफ द ग्रेटेस्ट क्रिकेटर अझर काझी सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या सोबतीला सन्माननीय संजयजी खांगटे साहेबांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. धन्यवाद योगेश पाटील. 4 धावा धावफलकावरती आणि 1 गडी आतापर्यंत बाद झालेला आहे. आपण पाहतो या ठिकाणी बाद होणारा बॅटर पवन तुम्हाला पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 4 पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावा इथून 35 करायच्या आहेत आणि इथून आपण जर विचार केला तर अतिशय सुंदर सुरुवात गोलंदाज आदित्यच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाली. आता उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. जरूर या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर मित्रांनो अगदी आपल्या मैदानाच्या बाजूला जय मल्हार कॉम्प्लेक्स आहे. तिथे मात्र जरूर सन्माननीय जगदीश पाटील आणि या सन्माननीय अरविंद भंडारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तिथून मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. या स्पर्धेचा ते आस्वाद घेत आहेत आणि त्यांचं आपण करूया पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आयोजकाच्या वतीनं सरचे स्वागत. आणि या ठिकाणी पाहू शकाल रणजित पाटील यांचे लाडके मेहुणे सन्माननीय प्रथम चौधरी मॅम फ्रॉम चौधरपाडा इथे मात्र उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती तुमचं सहर्ष स्वागत असेल. या आपण या प्रथमजी चौधरी आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. जास्त वेळ घेत आहेत चौधरपाडा टीम, लक्षात असू द्या. तो यावेळेला ऑन साइडला ड्रॉप करण्यात आलेला आहे. विजय केणेचा धम्माका मैदानामध्ये. थँक्यू. प्रथम या तुमचे लाडके भाऊजी तुमची वाट पाहत आहेत कारण तुमची जागा आमच्या हृदयात आहे, आमच्या मंचिकावरती आहे. या आपण षटकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. ग्रेट शॉट. हो, यावेळेला रिसचा वापर करण्यात आला. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल होतो आणि मिळेल त्या दरम्यान एक जाऊ. मागच्या सामन्यामध्ये विजय तरे सामनावीराचा पुरस्कार त्याला मिळाला होता. अतिशय सुंदर खेळ त्यानं साकारला होता विथ द बॉल. परंतु अजूनही विजय तरेला आता गोलंदाजीसाठी आणलेलं नाही. आपण पाहतोय पहिलं षटक आदित्यनं टाकलं. पंकज दुसऱ्या ओव्हरमध्ये आहे आणि धावा तुम्ही पाहताय धावफलकावरती 11 झालेल्या आहेत. चोवीस धावांची गरज. आता 16 बॉल शिल्लक आहेत. मॅच मध्ये पलटवार. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं लॉंग ऑनला फिल्डर येतात. बॉलवर जबरदस्त झेल. फलंदाज फेल. धक्का लागतोय दुसरा. जय हिंद देवरुंग संघाला. बाद झाला. धक्का लागला जय हिंद देवरुंग संघाला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहतायत 12 असताना या वेळेला बाद होतोय बॅटर समीर. जितू आता नवीन बॅटर आलेला आहे. विजय केणेला 7. जितू या ठिकाणी चांगल्या प्रकारे देणार का? कारण पार्टनरशिप होणं इथे फार गरजेचे आहे. अल्पेश गायकवाड. पार्टनरशिपची नितांत गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. लक्ष तेवढा महाग नाहीये. सेकंड ओव्हर. पंकज गोलंदाजी मार्कवर. विकेट त्याला मिळाली आहे. नवीन बॅटर जितू मैदानामध्ये. हो, जितूचा हा पहिलाच ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये. पाठवला बॉल लॉंग ऑन. सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आता सबको लगती है प्यारी
सध्या ऑन स्क्रीन हेलिकॉप्टर या ठिकाणी दाखवलं जातं आणि ज्या वेळेला भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब भिवंडीमध्ये ज्या वेळेला प्रथमतः आले होते तेव्हा ह्याच मैदानावर त्यांचा हेलिकॉप्टर लँड झाला होता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर. म्हणजेच PM अर्थातच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. यावेळेला आपण पाहतोय ऑन द राईज पूल करण्याचा प्रयत्न होता, फ्रंट फूट पूल करण्याचा प्रयत्न होता जीतूचा. एक धाव इथे मिळाली आहे, लेगबायचा इशारा. पंच दैवत वेळेकर सर या ठिकाणी करतायत. स्कोर एका धाव्याने पुढे जाताना तुम्ही पाहताय धावफलकावरती 18-35 धावांचं लक्ष इथून पार करायचं आहे. पंकज महागडा ठरलेला आहे. चौदरपाडा खरं तर या गावाचा आपण इतिहास उचलून बघितला. क्रीडा क्षेत्रामध्ये क्रिकेटच्या बरोबरीने कुस्ती क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आहे चौदरपाड्याचं. अनेक सारे पैलवान या गावामधून आपण बघितलेले आहेत. एक फार मोठा तालीम संघ आहे. परंतु यावेळेला फुल टॉस राम प्रयत्न करतोय. बॉल त्याच्या आवाक्या बाहेर, बॉल सरळ निघून जातोय लॉंग ऑफ सीमा पार. 4 धावा चौकार. बावीस धावा स्कोर कार्ड वर तुम्ही पाहता. 2 षटकांचा केस समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की आता चांगला फाईट बॅक तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु इथे पंकजच्या ओव्हरमध्ये एकूण 18 धावा येथे पूर्ण करण्यात आल्या आणि दबाव अधिकच वाढलेला आहे. समीकरण बदललं आणि आता आपण पाहतोय उर्वरित 12 बॉलचा खेळ शिल्लक. सामना जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. आने वाली गेंदें बची है 12 और इस मैच को जीतने के लिए 13 रनों की जरूरत. रामकृष्ण काकडे आपण पाहतोय ज्यांनी आम्हाला बॉल स्पॉन्सर केले या स्पर्धेमध्ये. व्हीआयपी डायस वरून या सामन्याचा आनंद घेताना आणि त्यांची एक मोठी स्पर्धा आता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विजय तैरे मागच्या सामन्याचा हिरो मॅजिकल विजू. मॅजिक विजू आता या गोलंदाजाचं नाव ठेवावं लागेल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. नेहमीच त्याच्या माध्यमातून आपण अनेकदा मॅजिकल ओव्हर्स बघितलेले आहेत. अवांतर धावेनिशी स्कोर पुढे आणि इथे बॉल हवेत. लीडिंग एज शॉर्ट कव्हरला बॉल फ्लाय झाला होता, परंतु इथे एक धाव मिळाली आहे. सेकंडचा कॉल होता जरूर, मात्र नकार आला. एका धाव्यावरती समाधान मानावं लागते. धावा धाव फलकावरती तुम्ही पाहतायत 24 धावा इथे लागलेल्या आहेत. 11ची गरज. बॉल शिल्लक 11. 11 मध्ये करायच्यात 11 हा सामना जिंकण्यासाठी. स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल आयोजित मकरंद स्मृती चषक पलटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. विथ टर्न जाण्याचा प्रयत्न होता. मॅजिक विजू डॉट बॉल त्याच्या माध्यमातून विथ स्विंग एक्झिक्यूट करायचं होतं विजय केनेला. एक सिक्सर त्याच्या बॅटमधून आलाय. हो, यावेळेला लेट कट नजाकत. सेन्सिबल क्रिकेट. मिनिमम एफर्ट अँड मॅक्सिमम रिझल्ट. बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. शॉट. इट वॉज ग्रेट शॉट. लेट कट. थोडंसं आपण पाहिलं की बॉल बाहेर वळतोय. दिशा दाखवली आणि बॉल सर पाठवला थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय बॉलवर. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण आणि मिळेल एक फक्त सिंगल आणि सिंगलच्या सहाय्यानं स्कोर 28.
तो यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय स्विंग करण्याचा प्रयत्न होता. दीपक केणे यांच्याकडनं एक पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक सिक्सरला 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि आतापर्यंत विजयनं एक षटकार मारला आणि जितून एक षटकार मारलेला आहे. त्या दोघांसाठी प्राइज या ठिकाणी जमा झालेला आहे आणि इथून पुढे जेवढेही मारणार त्या प्रत्येकी सिक्सरला 500 रुपयांचं कॅश प्राइज येथे दिलं जाणार आहे. परंतु आता धावा 30 आहेत, म्हणजे काय तर एकच षटकार येऊ शकतो. आला तर मॅच फिनिश. बघूया आता इथून विजय ऑन स्ट्राईक आहे. सिक्सर मारून सामना फिनिश करणार का? हो, यावेळेला स्वीप केलेला आहे आणि बॉल आता सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि सीमा पार. चौकार, स्कोर आर लेवल. थँक्यू डीजे. एका धावेची गरज आता. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. सामना आपल्या बाजूने झुकवत असताना जय हिंद देवरुंग संघ विजयाच्या उंबरड्यावरती आणि हा विजयी फटका. याचबरोबर मॅच फिनिश. जितूच्या बॅटमधून विजयी धाव आणि सामना येथे जिंकलेला आहे जय हिंद देवरुंग क्रिकेट संघानं. अभिनंदन. मारतो मॅच गोस टू. सामनावीराचा पुरस्कार आपण या ठिकाणी देत आहोत आणि अष्टपैलू कामगिरी पुन्हा एकदा आपण पाहतोय विजय केनेची राहिलेली आहे.